क्या बड़ी मम्मी, कैसे इतने दिन से आए नहीं ऊपर? हाँ। अरे बाप रे, इडो चालू करके आया है क्या? हाँ। कितना दिन हो गए नहीं आला, काय झालं? अरे वो मैं थोड़ा बीमार था इसलिए। किती दिवस झालं नाही आला रे तू? खरंच यायला पाहिजे होतं तू। क्या बनाया आज? मेरे को भूख लगी इसलिए आए मैं। डोसा बनवायले ना, पोरांना पण दिला ना बनवून। बनवायचा का तुला? हाँ, वो मम्मी ने कुछ बनाया नहीं, कांदे ही नहीं थे घर पे, तो इसलिए बनाए नहीं। महागलेत बाबा, आता काय सांगायचं तुम्हाला। 70 रुपये किलो कांदे झाले, 70 रुपये किलो। डीमार्ट में 100 रुपए किलो है। अरे बाप रे, आता माझं डोकं झालं आता, मॅड मॅड। क्या बड़ी मम्मी, रहने दो, अभी बना के दो जल्दी, मेरे को बहुत भूख लगी है। काल टमाटे आणले 40 रुपये किलो में, टमाटे 40 रुपये किलो आणले। अभी रहने दो, मेरे को बना के दो जल्दी, बहुत भूख लगी है। बनवते बाबा। कांदा है क्या? अरे कांदा नाही ना, आता काय करायचं, कांदे लयच महागले तर। हाँ हाँ। लय महागलेत कांदे, आता काय सांगायचं बाबा तुम्हाला। 80 रुपये किलो म्हणल्यावर आता काय खायचं, कसं राहायचं? काम धंदे नाही एक तर व्यवस्थित माणसाला, बरोबर हा, काम असले तरी पैसे भेटत नाहीत व्यवस्थित। महागाई महागाई करून टाकली या। रहने दो, अभी टेंशन मत लो। गोरगरिबांनी काय करायचं, काय खायचं रे बाबा? हा, हातावरले पोट। आता मोठ्या लोकांचे बात आलं काय? मोठ्या लोकांना किती पण महाग असलं तरी ते म्हणतात आम्हाला नाही फरक पडत। थोड़ा पतला बनावा डोसा। मोठे लोक म्हणतात किती पण महाग असलं ना, आम्हाला काय फरक नाही पडत, आमच्याकडे पत्त्यानी पैसा पडलाय असं म्हणतात। आपका तो चैनल बंद हो गया था, मैंने उस दिन देखा। हाँ, 12 दिन के लिए बंद हो गया था। मी त्याच्यासाठी। अरे मैं वीडियो देख के आए यहाँ पे। होय, 2-3 दिवस झाले चालू झाले या। हाँ हाँ। हा, तेच ना बाबा, देवाची कृपा माझ्यावर, देवाला काहीतरी माझी दया आली असन तेव्हा चालू। दिखाओ जरा डोसा कैसे बना है। हा बघ ना, कितना मस्त बना है। हा ना, हे पकडच बरोबर नाही, पकड आज मी फेकूनच देते पकड अशी। अरे मत फेको। खरंच पकड, मला 2 टाइम काल भाजी सांडली, आज त्याची सुकी चटणी होती म्हणून काय नाही झालं। थोडी भाजी काल सांडली पकड साठी, काळे भंगार पकड फेकू का? नहीं नहीं, रहने दो। अरे काय किती सामान आहे बघा, आणून ठुले आणि पकड नाही आणत 50 रुपयाची। यहाँ पे दुकान लेके आ जाओ फिर। मी नाही आणत, जाऊ दे तिकडे। हाँ, मी नाही आणत। चटनी है क्या? हा, चटनी। ही चटणी हाँ। मला तर हिचं नाव बी येत नाही। धर अरे बाबा, घे इकडून, इकडेच कर, इकडे कर। अरे धर। हाँ, ये देखो बड़ी मम्मी ने कितना मस्त डोसा बनाया है, तो अभी मैं इसको खाऊंगा। क्या हो गया? काय नाही, आले चटणी देऊन। हाँ, चटणी बनवायची होती, म्हणलं जाऊ दे बाबा, आता बनवून पूजा आल्यावर रे बाबा। क्या बड़ी मम्मी, बनता है कि नहीं आज के दिन? बहुत भूख लगी मेरे को। चटणीला हे बघ, खोबरं आणले। हा, मला चटणी बनवायला पण येत नाही, काय नाही, जाऊ दे मी। अगं बाबा, फेकून दिलं असं साधारण मध्ये। अगं बाबा, एवढं फुटलं, पानी गिर गया पूरा। ये देखो। बाई, क्या बड़ी मम्मी, ऐसा गुस्सा नहीं निकालने का। अरे राग आला म्हणून जरा फेकलं, फुटून गेलं ते। हे बघ, हे बघा, पुरं आणि पाणी किती निघत आहे. आपटलं तरी फुटत नाही। हे बघा, किती हळूच फेकलं होतं तरी फुटलं सगळं पाणी फर्ची खाली। टूट जाएंगी ना। हा ना, ती गरमा। बना कि नहीं डोसा? बनला बनला बनला। एक तो भूख लगी, मम्मी ने कुछ बनाया नहीं था, बोला जा बड़ी मम्मी के यहाँ पे क्या है देख के आ जा। अरे मी आज लय परेशान मध्ये आहे। क्यों? पैसे नव्हते माझ्याकडं, आणि मग काय भाजी काय आणू काय नाही, काय आणू काय नाही असं कळायला लागलं मला। आणि मग काय करणार मी, म्हणलं आता जाऊ दे, हे दूध आणलो उधार। चालू केले का नाही? नहीं नहीं, बंद है। अरे रामा, असं होते मला, यादच राही नाही मला, यादच राही नाही। गरम किया था क्या उसको एक बार?
कशाला दुधाला आता आणले ना, म्हणजे 1 घंटा झाले आणले. निकाल के रख दिया बस. हा काढून ठेवलं. मला वाटलं चालू आहे, तर ते चालूच नाहीये. हाँ हाँ. आता बघितलं तर केला चालू गॅस. आज चलो ना ऊपर. आज ना, हाँ. आज झोपायलाच येणार आहे मी वरती, नाही का. आई नहीं बोला इतने दिन से आई नहीं है तेरी बड़ी मम्मी. हा ते माझं ते बंद होतं ना, म्हणून माझं नाही का लई मन नहीं लग रहा. मूड गेला होता माझा, नाही का. उलट नाहीत करत ह्याला, पण मी उलट लागले करायला. तवा बरोबर नाहीये ना, दिवसाचा तवा त्या पोरीनं कुठे ठेवलाय काय माहिती, आपल्या सुनबाईनं. थांब ना 2 मिनिटं थांब. भांडे हुए क्या तुम्हारे? हा भांडे. भांडे. हाँ हा हुए क्या करके? पाणी खाली सांडलंय, तर एवढं पाणी निघलंय याच्यामध्ये. कितना निकाले दिखो. हे बघ, अय्यो. मामाला दे. हाँ हाँ मामाला दे. हाँ. रुको मैं देख के आया. हा मी ते पिऊन येते तसं. हाँ हाँ. याच्यावर एक जरा इकडं. क्या करूं? पलटी करूं क्या? पटापट बोलावं लागतं रे बाळा, बोलावं लागतं पटापट. हुआ क्या? डोसा हुआ क्या देखो ना. हा बघा. एक तो चटनी भी नहीं है, थोड़ी ये चटनी. एक तो ऊपर थोड़े भांडे रह गए, पानी नहीं है इसलिए भांडे नहीं किए मम्मी ने. अरे बापरे, तुमच्या घरी पाणी नाही का? नहीं बंद किए. इकडे पण नाही, इकडे तसं काय. इतना ही रह गया क्या? बस 1 चम्मच. हा? 1 चम्मच ही रह गया क्या धोने का? होय. ये वाली चटनी है क्या? हा हाँ. चांगली आहे, पण चटणी चांगली आहे. काय आता नारळ फुटलेच, तर जाऊ द्या आता. मग खोबरे की नारळाची चटनी म्हणा, खोबरे. खोबऱ्याची चटणीच मग बनवू नंतर. आता आमची सुनबाई आली ना, बनवून आता. हा सुनबाई आली ना, बनवून. मी नाही बनवणार आता, मला लई कंटाळा आलाय. माझे कपडे एवढे मोठे धुवायचे पडले, तर माझ्या साड्या 4 दिवसाच्या साड्या पडल्यात धुवायला. बाबा मधला गॅस बंद कर ना जरा रे. ये ऐसा मधला, हा मधला. बघू तुझा हात. हे बी बंद कर. चल तू बी गॅस बंद कर. हा हा बस. 2 गॅस बंद केले ना. हाँ आता दुधाचा गॅस आता उकळू दे दूध चांगलं जरा. हाँ हाँ आणि दूध वरी आलं ना, वरी नाही का दूध येत, हाँ. तभी बंद तर नाही बंद करायचा. तवा फुल होईल ना, वरी येईल ना. फूकने का. हा नाही फोकायचा बी नाही, डायरेक्ट बंद करायचा. आणि आपण कसं आपण हे करतात ना, दूध वरी आलं म्हणून असं आग करतात ना, तसं नाही करायचं. पण आपल्या तोंडातून निघून जाते. आपल्याला गुरुनं काय शिकवलं असतं या, आपला गुरु कान फुकतय ना, तर ते गुरु शिकवतय. म्हणजे आपल्या कानामध्ये बोलतय. इकडे आहे ना, कानामध्ये बोलतय आपल्याला गुरु. म्हणजे असं दूध उतू गेलं तर सांगायचं नाही, गपचिप जाऊन बंद करायचं. गाईचं जर वासरू पेत असलं ना, गाईला जर वासरू पेत असलं ना दूध, आता दावणी सोडून, तर ते वासरू दूध पेत असलं ना, तर ते सांगायचं नाही. ते वासरू दूध प्यायला लागले गाईचं, ते पण सांगायचं नाही. आणि गाय नाही का, गाय, म्हैस, बकऱ्या, शेळ्या, मेंढर असतात ना, असं गाय धान्य खात्यात ना, धान खात्यात ना, ते पण सांगायचं नाही. गपचूप जाऊन त्यांना ओढून घ्यायचं इकडं, ते पण सांगायचं नाही. आपला गुरु तसं सांगतो. आणि आपण काय करतो, असं गाय कशी हिरवं धान्य खायला लागली ना, तर आपण कसं म्हणतो, हाय खाय 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 खाय. तसं नाही म्हणायचं. हाय काय 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 नाही म्हणायचं. जाऊन गपचूप तिला ओढून आणायचं इकडं. ते चुगल्या मारल्यासारखे होतं या. म्हणून नाही का, आता आपल्या घरात रोज दूध येते वरी. आपण काय म्हणतो, दूध आलं वरी, दूध आलं वरी, दूध आलं वरी, बंद करा बंद करा. तसं नाही म्हणायचं. आपण नाही का गपचूप जाऊन बंद करायचं. हा ते सांगते तुला मी. आता हे पोरांना पण सांगणार आहे. तुला सांगितले बाबू. हा इसका रिमोट कहाँ पे घुमा दिए? अरे बाबा बघावं लागन ते रिमोट. हे काही आणलंय ना, हे काय म्हणतात रे, अरे उलट का दाखवायला, इकडून दाखव. मोबाईल स्टँड. हा हे बघा हे आणलंय पोरी ना. इसका रिमोट ही घुमोगे. रिमोट भेटन काल होतं की इथं. हे बघा
ते आणलं या काल आणलं पुरी ना दुसरं ते पहिलं आणलं होतं तुटलं तर एवढं हे आणले हे बारकं पोरग आहे हो ते फुल शर्ट घातलंय आणि त्याने हात दिसायलेत ना ते बारकं पोरग आहे किती वर्षाचा बाबा तो 12 वर्षाचा ना हुशार आहे हो मुलगा ते लय हुशार आहे बघा ना आता बोलतोय चांगला मस्त बोलतोय ठेव बाबू तिथं हा तर आता मी- दोन निकाल के डोसा हा देते बाबा घे ना बाबू माझा हात दुखायला लागले. हे ह्या ताटामध्ये ठेव हा. कौन सा ह्या ये हा असा करून ठेव बाबू असं करून हे बघ असं असं करायचं ऐसा फोल्ड करके हा असं कर असं हाताने कर ना हाताने कर आपरू नको पंच डोसा बनलाय आपला पंच डोसा बघा किती सुंदर आहे कोणता स्पंज पंच पंच. हा स्पंज पंच हाँ जाऊ द्या आपल्याला बोलता येत नाही आपले युट्यूबवाले भाऊ आपले समजून घेतात आपल्याला आणि जे बी युट्यूबर बहिणी आहेत ना त्या पण समजून घेतात भाऊ आहेत ना ते पण समजून घेतात भाषे आहेत ना ते पण समजून घेतात सगळे समजून घेतात मला नाही का असं नाहीत म्हणत की त्यांना बोलायला नाही आलं असं तसं उलट ते हसतात हसलं ना तर त्यांचं नाही का असं खुशी वाटते त्यांना हसून आणि हसणं म्हणजे एक किती चांगलं असते बोल. लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो, कमेंट करो.